तुम्ही घेऊन आला तिथे? रडू नकोस कार्तिकी. अगं सगळं ठीक होईल बघ. तुझा तो सावळ्या आहे ना, त्याच्याच कृपेने वाचलीस तू. त्यानेच तुला तिथून परत पाठवलंय. आता कशाला रडतेस? खूप एकटी पडले होते मी. कुठे होता तुम्ही? आता आलोय ना. शांत हो पाहू. कशी शांत होऊ? माझं बाळ हरवलं. त्या दिवशी नील मागे लागला होता. त्याच्यापासून बाळाला वाचवण्यासाठी एका म्हातारीकडे बाळ दिलं. तिला सांगितलं थोड्या वेळात येते, तोवर सांभाळ. परत गेले तेव्हा ती तिथे नव्हती. कुठे घेऊन गेली ती माझ्या बाळाला? कुठे असेल माझं बाळ? नको रडूस कार्तिकी. अगं काही काळजी करू नकोस. तुझं बाळ जिथे असेल ना, तिथे सुखरूप असेल. पण कुठे गेला असेल ते? मला माझं बाळ हवं. आपण त्याला शोधूया. अगं मला सुद्धा माहित नाही ग. आपण शोधूया ना त्याला. पण त्यासाठी तुला बरं व्हायला हवं ना. हे वेडाबाई, हे बघ. अगं तू त्रास नको करून घेऊस. तुला आरामाची गरज आहे. मी तुझी औषधं आणतो. माफ कर मला कार्तिकी. मी बाळाबद्दल तुला बरं काय ते सांगितलं नाही. तुला तुझ्या बाळाबद्दल काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. पण तू काळजी करू नकस. तुझं बाळ अनाथ आश्रमात सुखरूप आहे. मी जर का तुला बाळाबद्दल सांगितलं असतं तर तुला बाळाकडे जायची ओढ लागली असती. कदाचित तू बाळाला तुझ्यासोबत ठेवण्याचा अट्टाहास केला असतास. पण या क्षणी बाळानं तुझ्यासोबत राहणं योग्य नाही. त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मी त्याला सुखरूप ठिकाणी ठेवलंय आणि तिथं राहूनच त्याला त्याचा हक्क मिळेल. सौदामिनी, तुझ्या डोळ्यात पाणी? तुम्ही बघताय ना सगळं. या सगळ्याचा किती त्रास होत असेल त्यांना. पद्मनाभ म्हणजे त्यांचं स्वप्न आणि तेच उद्ध्वस्त होताना बघून काय अवस्था झाली असेल त्यांची. हो ग, कळतंय मला. पण आपण तरी काय करणार? नशीब आहे एकेकाचं. नशीब म्हणून या गोष्टी सोडून द्यायच्या? एवढ्या रुबाबदार, एवढ्या समजूतदार, एवढ्या जबाबदार मुलाचं काय होतं बघा ना. आणि नुसतं नशीब म्हणून आपण गप्प बसायचं का? मग काय करणार आपण? जिने वाटोळं करायचं ती वाटोळं करून निघून गेली. आता आपण भोगतोय. नुसतं गप्प बसून कसं चालेल? यांनी पद्मनाभमध्ये नेहमी स्वतःला पाहिलं. ते जे काही नाही करू शकले, जे करू शकले ते सर्व पद्मनाभने करावं. यशाची नवीन नवीन शिखरं गाठावीत, खूप यश मिळवावं असं यांना नेहमी वाटायचं. पण पद्मनाभ
दिवसेंदिवस खचतच चाललंय. स्वतःला दारूमध्ये बुडवतच चाललंय. आपली इच्छा असूनही आपण काहीच करू शकत नाही. पद्मनाभ आणि कार्तिकीच्या संसाराची किती स्वप्न पाहिली होती आपण. कार्तिकीला मूल होईना म्हणून आपण पद्मनाभचं लग्न श्रावणीशी लावलं. म्हटलं आता तरी त्याचा संसार सुखाचा राहील, पण नाही. पद्मनाभच्या आयुष्याला कुणाचा तरी शापच लागलाय. हे बघ सौदामिनी, तू आणि अनंता ही अशी काळजी करून आता काहीच होणार नाहीये. पद्मनाभ ह्याच्यातून बाहेर पडेल, मला खात्री आहे. यांनाही असंच वाटायचं की ह्यातून काहीतरी मार्ग निघेल, पण रोज नवीन नवीन प्रॉब्लेम्सच येत आहेत समोर. हातातून वाळू निसटावी तसं पद्मनाभच्या बाबतीत सगळंच निसटत चाललंय. संसाराच्या नावाखाली त्याच्या वाट्याला फक्त दुःखच आलंय. आता तर लग्न संसार या सगळ्याचाच त्याला तिटकारा आलाय. तुम्ही जेव्हा लग्नाचा विषय काढला तेव्हा नाही किती चिडला होता तो. अगं हो, पण मी नुसता विषयच काढला ना, लग्न तर नाही लावून दिलं. पण नको, हे सगळे विषय आता तरी नको. त्याचं दुःख संपू द्या. माहित नाही सध्या तरी त्याची अवस्था बघवत नाहीये. असं बघ, तो स्वतःहून ह्याच्यातून बाहेर पडेपर्यंत वाट बघण्याखेरीज आपण दुसरं काहीच करू शकत नाही. धीर सोडू नकोस हा. स्वर्ग सुख म्हणजे हेच करे मामा. नाही नाही, ही आता नुसती तुझी एंट्री झाली आहे स्वर्गात. मग पुढं जायचं. मग रंभा, अप्सरा, गंधर्व, अमृत असं सगळं चालू झालं की त्याला स्वर्ग सुख म्हणतात. खूप दिवसापासून डोळा होता या खुर्चीवर. आज हातात मिळाले. आता तू फक्त बघ, ह्या खुर्चीला मी कधीच सोडणार नाही नाही, तू काय, तुला सांगतो ना, एकदा सत्तेची खुर्ची घावली कोणी बी सोडत नाही. तुला सांगतो गंमत, म्हणजे या सत्तेच्या खुर्चीची गंमत सांगतो. लय बिनडोक माणूस असेल, नशिबाला त्यांना खुर्ची घावली. शान्या माणसाला बी अक्कल शिकवत्यात बरं का. हा म्हणजे हा त्या खुर्चीचा गुण आहे. मामा. तुला सांगत नाही रे, तुझं बरोबर आहे, तू हुशार आहे. काय काय लोकांचं सांगतो, ज्यांची लायकी नसती त्यांना ही सत्तेची खुर्ची. काय? व्हॉट यू वॉन्ट? सर, एक काम होतं. कंपनीला अर्जंट 8 लाख रुपयांची गरज होती. मग कॅश काढायला हवी सर. बाबांना विचारतो आणि मग करू काय करायचं ते. मी त्यांच्याशी बोललोय सर. ते म्हणाले की चेकवर त्याची सही घेऊन कॅश काढा. सर, तुम्ही या चेकवर सही केलीत तर फार बरं होईल. करतात की. कर बाबा, सही कर. मामा, आपली सही चालणार. म्हणजे काय, मालक म्हटल्यानंतर काय आमची चालणार. किती किती पैसे? 8 लाख पाहिजे होते.
ए बाबा, त्यांनी फक्त 8 मागितले होते, तू चुकून 16 लिवलायस. चुकून नाही, मुद्दामून काढायला सांगितलं. हे 8 लाख रुपये कॅश काढून घ्या आणि 8 लाख रुपये उरलेले ते इथे माझ्याकडे आणून द्यायचे. हा, घेऊन या. लय काम आहेत बाबा आम्हासनी दोघांनी. जाऊ द्या ना घरी वाजल्या शिवाला. मामा बिहेव युअर सेल्फ. आपण ऑफिस मध्ये आहोत. ऑफिसमध्ये आहे. तुझी कमाल वाटते बरं का मला. म्हणजे बापानं तुला सही करायची परवानगी दिली नाही, लगेच त्याला 8 लाखाचा बांबू. वा वा. मला कुठलीच रिस्क घ्यायची नाही मामा. जो माणूस मागच्या ठेसांमधनं शिकतो तोच खरा शहाणा माणूस असतो. हे सगळं एम्पायर माझं व्हायला अजून खूप वेळ लागणार आहे. मध्येच काहीतरी गडबड झाली तर. ते, आता कसली मध्येच गाडीवर येते. नाही मामा, माझ्या बापाने मागच्या वेळेस मला कुत्र्यासारखा मारून त्या घरातनं बाहेर काढला. माझ्याकडे एक दमडी सुद्धा नव्हती खिशामध्ये. पण यावेळेस मी ती चूक करणार नाही. मी माझं एम्पायर उभं करणार आहे, ते पण माझ्या बापाच्या पैशावर. पुढे जाऊन माझ्या बापाचं मतपरिवर्तन झालं तर रिस्क कोण घेणार? नाही, ते करा, पण तुमच्यावर आमच्या बरोबर लक्ष ठेवा म्हणजे झालं. नाही तर तुम्ही आपली बाटली घेऊन आणि आमचं नुसतं ग्लास घेऊन मागणं फिरणं व्हायचं. बघू बघू. पुढे काही चान्स मिळाल्यावर तुमच्या पण तोंबड्या भरू. कार्तिकी, आता बरं वाटतंय ना? तुम्ही खूप केलं माझ्यासाठी. थँक्यू. अगं मी भाऊ आहे ना तुझा, मग मी नाही तर कोण करणार? अगं तुझी काळजी घेऊन तू बरी झालीस की तुला तुझ्या घरी सुखरूप पोचवायचंय मला. म्हणजे आता तू एक काम कर, तुला बरं वाटलं की पद्मनाभकडे जा, त्या लोकांना सगळं समजावून सांग आणि पुन्हा त्या घरात राहायला जा. नव्याने आयुष्य सुरू कर. नाही, आता ते शक्य नाही. माझ्या घरातली माणसं माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. तो विश्वास मी गमावून बसले. मी त्या घरात गेल्यापासून त्या घराची खूप वाताहात झाली. खूप संकट ओढावली त्यांच्यावर. माझ्यामुळे खूप त्रास झालाय सगळ्यांना. अजून त्रास नाही द्यायचा मला. मला त्या घरात जायचं होतं, तिथल्या लोकांना समजवायचं होतं फक्त माझ्या बाळासाठी. आता माझं बाळच नाहीये. मग मी कशासाठी जाऊ त्या घरात? त्यापेक्षा मी त्यांच्यापासून लांब राहणं पसंत करेन. माझ्या बाळाचा शोध घेत राहीन. माझं बाळ जिथे असेल तिथे सुखरूप राहावं यासाठी. काय कार्तिकी, कसं वाटतंय आता? बरं, तुम्ही आता व्यवस्थित रिकवर झालेला आहात आणि आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देखील देतोय. डॉक्टर खूप आभारी आहे तुमचा. अहो, माझे कसले आभार मानताय? तुम्हीच त्यांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार देखील करता आले. बरं, काही फॉर्मॅलिटीज आहेत ज्यासाठी तुम्हाला यावं लागेल. हो डॉक्टर, आलोच. ओके. कार्तिकी, चल आता माझ्यासोबत माझ्या घरी चल. नाही, मी तुमच्या सोबत नाही येणार. यावेळी मला एकटं सोडा. अगं पण जाणार कुठे आहेस तू? काय करणार आहेस? माहित नाही, ठरवलं नाही.
पण मी माझं आयुष्य नव्याने उभं करेन, सगळ्यांपासून वेगळा. पद्मना, काय चाललंय हे? हा, सकाळी मी तुला समजवलं होतं ते तू म्हणाला होतास ना की आता कार्तिकीला विसरलायस, तिचा विषय नको या घरात, एक शब्दही बोलायचं नाही तिच्याबद्दल म्हणून. मग हे काय करतोयस? ड्रिंक का करत बसलायस? अरे याचा अर्थ काय समजायचा आम्ही? हा, अरे तू बोलला होतास ना की तू कार्तिकीला विसरलायस, तिचा तिरस्कार आहे तुला, आणि आता तू असं दारूमध्ये स्वतःला बुडवून घेतोस. अगं मी तुला सकाळी पण सांगितलं ना, आता परत सांगतोय, मी कार्तिकीला पूर्णपणे विसरलोय. तिरस्कार वाटतो मला तिचा. अगं मी हे ड्रिंक घेतोय ते फक्त मी केलेला मूर्खपणा विसरण्यासाठी ड्रिंक करतोय. बर, ठीक आहे, मान्य मला, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवते. तू विसरलायस ना तिला, तिचा तिरस्कार आहे ना तुला, मग तसं वागून दाखव बर. अरे ती वाईट आहे ना, मग तिच्यासाठी स्वतःचं आयुष्य का उद्ध्वस्त करतोयस? हे बघ, आयुष्याकडे नव्यानं बघायला शिक. कार्तिकीशिवाय तुझं नवं विश्व मला उभं करून दाखव. ठीक आहे, मी तुला मी हे सोडून दिलं आजपासून. मी माझं आयुष्य नव्याने जगेन आणि मी तुला माझं विश्व उभं करून दाखवेन.